हर्षू दिसत नाही तर ती पण आलेली आहे. तर तुम्ही इक्वल काबर साड्या घाल. आम्ही बहिणी घेत. गणपती बाप्पा कशी घेतली जाईल काय करताय मलाच कळत नाहीये. मी थकली, खरंच थकली मी. तू चिडकी होतो. तो बुकिट टेबल केला ना, याचा बुकिट टेबल करायला लागतो आपल्याला. येथे ब्लॉगर केडी बद्दल चर्चा होत आहे. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, मी केशव पवार, अश्विनी पवारच्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज महाराष्ट्राचं सर्वात लाडका आणि आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा मोरया श्री गणेशाचं प्रत्येक घराघरामध्ये आगमन होणार आहे. त्याच्यासाठी लागणारी सजावट पप्पूने आणि आशूने कंप्लीट केलेली आहे. सो व्हिडिओ खूप भारी असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. गणपती रणी जायाला धावला, रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. तुमच्या सर्वांच्या बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या की लहान ताई दिसत नाही, हर्षू दिसत नाही, तर ती पण आलेली आहे. कुठे गेली तू? अमरदे तिचं माहेर. काय करता? आम्हाला मेकअप साठी टाइम दिलेला होता अर्धा तासाचा. ए पण तुम्ही इक्वल काबर साड्या घातल्या? दोघी दिसत का दादाच्या साड्या घातल्या? आम्ही बहिणी घेत. काहीतरी आयडेंटिटी राहिली पाहिजे ना आमची, काहीतरी सेम आहे असं. चॅनल अश्विनीचं आहे वरची निळी पिशवी आणि जी झामल झामल चालू आहे निळी पिशवी बघा वरची. माझ्या कपड्यांसाठी चालू आहे. हा ड्रेस एकदम व्यवस्थित दिसतोय. ह्याशी एवढं बघ. डिपेंड राहावं लागतं सगळं. डिपेंड सापडले का? नाही. लुक ॲट दिस. किती 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 हा प्रकार, किती हा गैरसोय नवऱ्याची. नवऱ्याने काय घालावं नवराची करा. हे सुद्धा ते ठरवतात. अरे मुलांना शर्ट पॅन्ट, टी शर्ट किंवा शर्ट याच्याशिवाय दुसरं काही नसेल. कुर्ता तर आम्ही घालत नाही. तुमच्याकडे पण अशी गळचेपी होते का? कमेंट करून नक्की सांगा. कुठपर्यंत आली? ओके या बात आहे. तुमच्या जोडीचा पहिला गणेशोत्सव. आमच्या पहिल्या जोडीचा पहिला गणेशोत्सव आहे. पहिलीच जोडीच आहे. डबल बोलत. त्यामुळे एक वेगळं आहे. मागच्या वर्षी दादा त्यांनी केलं होतं आणि या वर्षी आता आमच्या हस्ते बघू. हा माझा बायको हर्षाली. हे बंद करा ना. डबल जोडी यावर्षी. त्रिपुराचा नाश केला, गणयेतेची राहिला दहा शुंडाचा दिसा भुजाचा शोभला, रांजण गावाला गावाला गणपती बाप्पा गणपती नांदला, रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला. कशी घेतली जाईल? घेतला मग काय घेतला का तुम्ही? गणपती घेतलाय. मागच्या वर्षी जिथून घेतला होता तिथूनच या वर्षी पण घेतला. किमती वाढत आहेत, गणपती छोटे होत आहेत, पण गणपती खूप भारी भेटला का नाही? आखीव रेखीव आणि आम्हाला आवडणार हा, आहे. that's it. त्याची पूजा केली आम्ही. दुकानात पूजा केली, छोट्या 2-3 वस्तू घेतल्या. आणि हा गणपती घेताना खूप आम्हाला प्रॉब्लेम आले होते. जसे की मोठ्या जसे की ते सांगायचे प्राइस एवढी, आम्ही सांगायचो एवढी, पण मग शेवटी घेऊन टाकला कारण का आवडून गेलेला होता. दुसऱ्या दुकानात जायचं नव्हतं. काल पोस्ट आणि एक गोष्ट, यूट्यूब आणि सोशल मीडियाचा कंटेंट करत असताना जर एखादा फेस्टिवल किंवा इव्हेंट आला तर खूप दमछाक होते. कंटेंट पण शूट करायचा असतो आणि याची तयारी पण करायची असते ना, तो खूप सारा दमछाक होते. आणि गणेश चतुर्थी अशी आली की काल हरताल म्हणजे जे मुलींसाठी खूप इम्पॉर्टंट असं दोघं सण एक लागून आलेले आहेत. म्हणून एकदम धावपळ घरातली व्यवस्था म्हणजे तयारी पण करणं, घरातलं आवरणं. आम्ही सकाळपासून डायरेक्ट पूर्ण डेकोरेशन केलं. डेकोरेशन झाल्यानंतर मोदकची तर ऑर्डर बाहेर दिलेली आहे म्हणून काही थोडंसं करण्याची गरज आली नाही, पण तरी पण धावपळ झाली. चला आता मोदक घेऊन डायरेक्ट घरी. गणपती बाप्पा आता आपण दुर्वा फुलं वगैरे सर्व घेऊन घेतलं, घरी जाऊ.
कळत नाहीये. मी थकली, खरंच थकलीये मी. फक्त आज माझं म्हणणं होतं की आज खूप खास दिवस आहे माझ्यासाठी, खूप खास दिवस आहे, मला एकदम भारी दिवस काढायचा आहे. पण नाही झालं नाही ते. शेवटी जे करायचं तेच. म्हणजे मी एनर्जी दाखवते ना तर ती परत लो करून टाकता येते. सकाळपासून आपल्या धावपळीचं जीवन म्हणजे आम्ही सकाळी एकदम लवकर उठलो. आधी गणपतीचं डेकोरेशन बाकी होतं, डेकोरेशन केलं. मग गणपती आणण्यासाठी झगमग मस्त पटकन साड्या घातल्या, कारण महाराष्ट्रीयन लोक आहेत आपण. आपल्याला साड्या घालूनच गणपती एकदम म्हणजे आणण्याची मजा वेगळी असते. आणि शेवटी आमचे बाप्पा आता घरी घेऊन चाललो, आता बसवायचं आहे. परत आपले मोदक आहे ना, मी बाहेरच ऑर्डर करून दिले ते आरतीकडे, कारण ती करत होती तर म्हटलं करून घे. कारण काल हरतालिका होती ना, खूप धाव पळून गेली होती, घरात पूर्ण पसारा आणि त्याच्यात म्हणजे वेळ नव्हता इतका, कमी वेळात खूप करावं लागलं. घेतला का? हा घेतला. तू हसू मध्ये तिची पूजा करून घेतो. त्यांनी सांगितलं की गणपती घेऊन आल्यानंतर आहे ना म्हणे जो गणपती आमच्याकडे जो गणपती घेऊन येतो ना त्याची पूजा केली जाते किंवा गणपतीची दरवाजावरती पूजा केली जाते. त्यांना म्हटलं आहो नाही जाऊ द्या, म्हटलं दमले म्हटलं मी, पण नाही त्यांनी सांगितलं म्हणजे केलंच पाहिजे. मग आता पूजा करते हर्षू. माझ्या आयुष्यात असा दिवस कधीच नाही गेलेला. तुमच्या नवऱ्याला बोला, माझ्यासाठी हे दिवस खूप महत्वाचे असतात, खूप भारी असतात. तुमच्या नवऱ्याला बोला. झाली पूजा? प्रेम आहे नाही ते बोला. कॉपीराइट बसत बंद कर. हा काही चालतंय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आता तुम्ही तो मोरया. मस्त असा सुखी संसार करा. आम्हाला छोटा गणपती झाल्यावर त्याची सेवा करा. हो, त्याचं नाव काय आपलं? त्याचं नाव लोगन आहे. त्यातही बहिणींच्या नवऱ्याने म्हणजे माझ्या भावाने त्यांना जास्त त्रास दिलेला आहे. त्रास असा दिलेला आहे, डायरेक्ट कामच नाही त्यांना, डायरेक्ट तो खटाखट बोलायला लावतो. त्यांना त्या ठिकाणी गोली धोका होतो ना, किंवा छिडकी होतो. तिथं बुक्की टेंगुल केला ना, याचा बुक्की टेंगुल करायला लागतो आपल्याला. टीम ए कडनं सदस्यांकडनं बुक्की टेंगुल व्हिलॉग बद्दल नाही, येथे व्लॉगर केडी बद्दल चर्चा होत आहे. व्लॉगर गणपती बसायचा 10 वाजून जायचे रात्रीचे 10 वाजून जायचे. आम्ही तर डायरेक्ट निवृत्त्या राहायचो. डायरेक्ट काही विषय नाही राहायचा. 1100-1200 मध्ये कॉलनी 1100चा गणपती राहायचा. म्हणजे वर्गणी टोटल 947 रुपये जमायचे आमची. त्याच्यापैकी 600 रुपयाचा गणपती राहायचा, जे की प्रतिबाबा आणून द्यायचे आम्हाला, आणि आम्ही 4-5 वेळा पाहायला जायचो त्याला. बसलाय गणपती, टुकुमुकू बघतोय चांगला, आमच्या पप्पांनी गणपती हमला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बसला गणपती शेवटी. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. खूप दमछाक होते ते. काही नाहीये, मग काय करू? चांगलं आहे ना, मी काय बोलू. रडता का? रडत नाही रे बाबा, माझं कसं हे करतो. मी का वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा. नमामि शारदा देवी विना पुस्तकधारिणी विद्यारंभ करिष्यामि प्रसन्नं भव सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः. नमः प्रकृते बद्धाय नियतापन्तास्मतां. शांती शांती शांती. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. उत्कृष्ट पद्धतीने गणेश उत्सव पार पडलेला आहे. घरी गणपतीची स्थापना झालेली आहे.
आणि खूप साऱ्या धावपळीनंतर, आरडाओरडीनंतर, चिडचिडेपणानंतर, भांडणांनंतर गणपती बाप्पा फायनली विराजमान झालेले आहेत. हा आजचा व्लॉग आम्ही इथंच संपवतोय. सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येकाच्या घरी आता 10 दिवस एकदम भारी वातावरण राहणार आहे, नाचणं वगैरे. आणि गणपती बाप्पा हे लहान मोठे सर्वांनाच आवडतात, सर्वांचे प्रिय असतात आणि माझे तर खूप प्रिय आहेत. म्हणून हा दिवस येण्यासाठी आपण वर्षानुवर्ष वाट बघत असतो. वर्षापासून आपला गणपती बाप्पा पुन्हा या आले का. सो आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.